सारोळे थडी गोदावरी डावा कालवा भरावावरील खड्डे मंत्री छगन भुजबळ यांनी मुरुम टाकून बुजवले। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणावरील गोदावरी डावा कालवा शेजारी अनेक शेतकऱ्यांच्या नागरी वस्ती असून सारोळे थडी येथील नांदूर मध्यमेश्वर शिवापासून खेडलेजुंगी शिवारापर्यंतचा कॅनॉलवरील रस्ता हा पावसामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला होता। मोठमोठ्या आसाऱ्या पडल्या होत्या, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे गाळ निर्माण झाला। त्यामुळे शेतीमालाची वाहने मार्केटला नेण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागायची। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी शाळेत नेहमीच उशिरा जायचे व त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा। आजारी व वयोवृद्ध डिलिव्हरी पेशंटसाठी मोठे जोखमीचे काम होते। ही सर्व बाब येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव सदाशिव नागरे यांच्याकडे सारोळे थडी येथील शेतकऱ्यांनी गारहाणे मांडल्यावर यावर अशोक नागरे यांनी भुजबळ साहेबांच्या विंचूर येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे, पांडुरंग राऊत, भाऊसाहेब भवर आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कानावर टाकले। येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तात्काळ होकार देत मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले। त्यानंतर संबंधित सारोळे थडी शिवारातील गोदावरी डावा कालवा रस्त्यावर खडी मिश्रित मुरुम टाकून रस्ता बनवून दिल्याबद्दल सारोळे थडी येथील शेतकऱ्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांचे व दिलीप अण्णा खैरे, पांडुरंग राऊत, अशोक भाऊ नागरे, आनंद विंचूरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी माजी सरपंच सोमनाथ जाधव, सोपान जाधव, हिरामन बेंडुकुडे, त्र्यंबक पिंगळे, गोकुळ नागरे, अंबादास आव्हाड, गणपत बर्डे, म्हसू सानप, गणपत पवार, एकनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब आव्हाड, पांडुरंग नागरे, अंबर गोसावी, संजय आव्हाड, विलास आव्हाड, परसराम आव्हाड, नवनाथ आव्हाड, भावराव बर्ड, प्रकाश बर्डे, दीपक आव्हाड, मनोहर आव्हाड, संजय सूर्यवंशी आदींनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानाने रस्त्यावरील मुरुम पसरविण्याचे काम केले। यामुळे खेडले शिवारातील शेतकऱ्याचा माल बाजारात नेण्यासाठी चांगला रस्ता झाल्याने सारोळे थडी खेडले येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण झाले। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।